आज टिफिनमध्ये काय बनवायचं हा प्रश्न आहे. तर चला रेसिपी पाहूया. लसण, जिरं, अद्रक, सांबार चांगला बारीक करून मिक्सरमध्ये घ्यायचा आहे आपल्याला. दुधी भोपळा घ्यायचा आहे, त्याला मधातून कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर लागेल तर पूर्ण खिसून घ्या, नाहीतर अर्धा खिसून घ्यायचा. मी तर अर्ध्या याचेच बनवणार आहे. तर चांगला इथं बारीक खिसायचा आहे, जाडा बिलकुल खिसायचा नाही. त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन टाकायचं आहे. आणि जे मिक्सरमध्ये आपण पेस्ट बनवली आहे ते पण त्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे. त्याच्यानंतर मीठ, जिरं, थोडासा ओवा आणि हळद टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्येच आपला चांगला उंडा भिजवला जातो. त्याच्यात आपल्याला पाणी टाकण्याची काहीच गरज नाही, कारण की दुधी भोपळा आहे त्याच्यात तो ऑलरेडीच पाणी सोडतो, त्याच्यामुळे पाणी अजिबात लागणार नाही. तर थोडासा लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्यायचा आहे. थोडासा गोळा घेऊन त्याच्याला असं व्यवस्थित पाणी लावून थापून घ्यायचं आहे. त्याच वेळी थोडेसे तीळ टाकायचे आणि व्यवस्थित थापायचं. त्याला आपण 4 ते 5 असे होल करू. तवा गरम झाला, तव्याला तेल लावून त्याच्यात आलटून पलटून आपल्याला छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर जरा रेसिपी आवडली तर लाईक करा.